भिवंडी तालुका के सापे गांव ओम शांति निवास पर वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त पारायण रामदास बाबा महाराष्ट्र शेरार वाशेरे इनके कृपा आशीर्वादों से सापे गांव के हरिभक्त पारायण सुभाष महाराज तरने के मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री कृष्ण मूर्ति की चतुर्थी वर्धापन दिन 16 का भव्य आयोजन आज दिनांक 17 दिसंबर 2025 को हरिभक्त पारायण श्री भास्कर दामोदर माली व श्रीमती स्व राधिका भास्कर माली, सोनम व भावेश भास्कर माली, सुवर्णा व देवानंद दामोदर माली, सुनीता व सुरेश दामोदर माली, सोनम व प्रमोद लक्ष्मण माली, ताराबाई व जयराम दामोदर माली, कांचन व रुपेश आत्माराम माली, डॉक्टर चैताली व डॉक्टर दीपेश काशीनाथ चोरघे, कुमार शैलेश भास्कर माली, अमर सुरेश माली, कुमार जियांशु, जतिन, विवेक, रितेश, राज, आर्यन तथा समस्त माली परिवार व मित्र परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री कृष्ण मूर्ति की अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर शिवसेना उप जिला प्रमुख व पंचायत समिति के माजी सभापति श्री प्रकाश जी भोयर, शिवसेना भिवंडी तालुका महिला संगठिका फसीताई पाटिल, रघुनाथ पाटिल, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत गायकर, वारकरी संप्रदाय आमने लोनाड परिसर अध्यक्ष हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटिल, माजी उप सरपंच योगेश बंटी पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति एकनाथ देव पाटिल, कुकसे गांव के माजी सरपंच अनंता पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सापे गांव के सरपंच, उप सरपंच तथा सर्व सम्मानित सदस्य व ग्रामस्थ मंडल, मित्र मंडली, नातेवाईक ने उपस्थित होकर श्री कृष्ण मूर्ति की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया।
वैष्णवांची जोडी पोटी गेली त्याची आडता जन्माचे कपडे
पडविले वाटे माझे आवडता दारुया आवडता मस्त संख्या तुझे कौतरले मला
होता परस्परे पडो जो देवांची लतोतला हो प्राणी सकळ मंगळी ईश्वर शांती मांडिया भूमंडळी भेटया कल्पवृक्षा बोलते जार्णव भिवुषाचे यंत्रमे हे पुराचे आणि ग्रंथोपजीवी विशेष म्हणे श्री विश्वेश्वराव हे ज्ञानदेव हे ज्ञानदेव किया झाला सुख्या झाला गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतान की जय जय श्री राम जय श्री राम आज के आनंद की जय जय श्री राम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान जय आज आपले मूर्ती स्थापनेला 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने आमचे भास्कर दामोदर माली आणि ते सुंदर असा नियोजन या ठिकाणी करत असतात. सर्व लोक पाहतात. या ठिकाणी सकाळी ब्राह्मण येऊन आपली मूर्तीची पूजा केलेली आहे आणि सर्व काही वेळेवर कार्यक्रम झालेला आहे आणि 5:30 ते 6:30 या वेळामध्ये माऊली हरिपाठ मंडळ वडवली बालगोपालांचा आता हरिपाठ झालेला आहे आणि याच्यानंतर आता कीर्तनाचं नियोजन आहे. 7 ते 9 वासुदेव महाराज पाटील हिताडे यांची कीर्तनाची सेवा होणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वांना प्रसाद देखील मिळणार आहे. याचं नियोजन चांगलं करत असतात म्हणून त्यांना द्यावी तेवढी धन्यता थोडीच आहे. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो का आमच्या भगवान श्रीकृष्णाने जसं त्यांनी कृष्णाशी नातं जोडलेलं आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिला पारू भव नदीचा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परिता जीवा. म्हणजे जसे जगद्गुरु तुकोबारांनी नाते जोडलेले आहेत कृष्णाशी, सर्वच काही कृष्ण आहे तसा भास्कर दादांनी नाता जोडलेला आहे. म्हणून हा कार्यक्रम ते जसे दरवर्षीप्रमाणे आपल्याला विचारतात महाराज कसं करावं कसं करायचं मार्गदर्शन म्हणून मला ते विचारतात म्हणून त्यांचा कार्यक्रम बरोबर होत आहे आणि कोणीतरी मार्गदर्शन करणारा असायलाच पाहिजे. तसेच आमचे आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आमचे गुरुवर्य रामदास बाबा वाशेरकर. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व काही करत असतो. श्रीकृष्ण गीता मूर्ती स्थापना 4था वर्ष झालेला आहे. त्याचे आशीर्वाद आहे रामदास महाराज यांनी दिलेला आहे यांच्या अध्यक्षाखाली आणि सल्लागार सुभाष महाराज हे आहेत मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि चांगलं मार्गदर्शन आहे आणि त्यांचं नियोजन संपूर्ण आहे. त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला जेवढं काय असेल काय विचारून केल्याशिवाय आम्ही करत नाही असं. आणि आमच्या घरामध्ये या श्रीकृष्णाच्या मूर्तीमुळे सुख शांती भेटते आणि सर्वांना कुटुंबाला पण सुख शांती मिळावा ही माझी इच्छा आहे. पण आज सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत श्रीचा अभिषेक झाला. नंतर भजन मंडळी 12 वाजता श्री गीताई मंडळ साबे यांचं भजन झालेलं आहे आणि याच्या पुढे आता हरिपाठ मंडळ वडवली काशीनाथ माली यांच्या अध्यक्षाखाली आणि श्रीकृष्ण गीता मंदिर सापे यांचे सर्व सामायिक हरिपाठ झालेला आहे. आता पुढील कार्यक्रम वासुदेव महाराज इतारकर यांचं सुसावं कीर्तन होणार आहे आणि सर्वही त्याचा लाभ घ्यावा
ही माझी विनंती. आपण काय प्रार्थना करायची? भगवंताच्या चरणी सुख शांती मिळावा, सर्वांना सुखाने ठेवा, कुटुंबाला सुखाने ठेवा. असाच कार्यक्रम पुढे चालत राहावा ही आमची भगवंताकडे प्रार्थना आहे. किती आनंद होतो भगवानचा. भरपूर आनंद होतो. दुःखातून सुख मिळतो एवढा आनंद होतो. आणि सर्व कुटुंब आम्हाला सहकार्य करतो. मार्गदर्शक सुभाष महाराज हे आम्हाला सतत फोनवर करून सांगतात की काय झाला, कुठे करायचा, कोणा कसं कार्यक्रम होईल याच्यावर लक्ष त्यांचं जास्त आहे. रामदास महाराजांचा यांचा आशीर्वाद आहे आमच्याकडं. आणि माली कुटुंब पण आमचं सर्व सहकार्य करत आहे.
हाती सापडला हाती तरी झाली हे शिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान तुका म्हणे काम तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान विठ्ठल नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कृतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीकृष्ण श्रीगुरूंचे ते नमस्कारून येतात. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरण मी कळा श्री काही जणे बोलतो वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरण एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर काय माझी वाणी मानिल संतासी रंजव चित्तासी अपुलिया मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठल कीर्तनावरती सेवे करताना निवडलेला आपण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगदबंधू जगदमान्य महाराष्ट्र भूषण वैराग्य वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असतात श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भक्त संत कोपरी अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये भगवंताची झालेली प्राप्ती आणि त्यामुळे मिळालेली तृप्ती या दोन्हीच चिंतन या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठला
प्रतिपाद्य विषय असेल तसं की भक्ती प्रेमाच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली, तो परमात्मा हातात सापडला आणि त्यामुळे माझं जीवन चिंता रहित अर्थात निश्चिंत अवस्थेला जाऊन पोहोचलं. तरी झाली हे निश्चित, आणि त्यामुळे आमचं मन कुणीकडेही धाव घेत नसून इंद्रिय देखील संतुष्ट आणि समाधानी झाली. इंद्रियांचे समाधान. तुकोबर म्हणतात, अवघ्या पापपुण्यासह संचिताचा जो ठेवा होता तोही आम्ही टाकून दिला, आणि प्रापंचिक जो सोस होता तोही आम्ही टाकून दिला. सांडियला ठेवा अवघा संचिताचा ठेवा, आणि अवघ्या काम वासनेचा त्याग करून आम्ही केवळ त्या परमात्म्याचं नामचिंतन करतो. तुकाम आणि काम निर्सोनिया घेतो ना, अशी निश्चिंत अवस्था तुकोबरांना प्राप्त झाली. असा भंगाचा सरळ वापर. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, उपस्थित सर्व भाविकांना जर या गोष्टीची माहिती असेल तरी सुद्धा सांगणं हे माझं आद्य कर्तव्य होतं. याने म्हणजे सापे या गावमेर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आदरणीय श्री भक्तिपरायण भास्करजी दामोदर माळी आणि त्यांच्या सौभाग्यवती राधिका भास्कर माळी या उभयतांच्या संकल्पनेतून आपल्या घरामध्ये विराजमान असणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची मूर्तीचा वर्धापन दिन सोहळा, आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे संपूर्ण माळी परिवार आणि त्यातल्या त्यात त्यांचे दोन्ही सुपुत्र असतील आदरणीय श्री भाविश भास्कर माळी, त्यांच्या सौभाग्यवती सुनलताई असतील, कुमार शैलेश भास्कर माळी, आणि त्याचबरोबर भास्कर दादांचे बंधू असतील सौवश्री सुवर्णा देवानंद माळी, सौवश्री जयराम ताराबाई जयराम माळी, सुनीता सुरेश माळी, तसेच रुपेश आत्माराम माळी, प्रमोद लक्ष्मण माळी, आणि भास्करदादांची सुकन्या डॉक्टर चैताली व डॉक्टर दीपेश काशीनाथ चोरगे, आणि त्याचबरोबर कुमार शैलेश भास्कर माळी, कुमार अमर सुरेश माळी, आणि संपूर्ण माळी परिवाराच्या सहकार्याने संपूर्ण सापे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचकृष्णी सर्व वारकरी इतर मंडळींच्या उपस्थितीने संपन्न होणारा हा भगवान श्रीकृष्णांचा मूर्तीचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा ज्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे, वैकुंठवासी रामदास बाबा वाशेरकर असतील आणि ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन या उत्सवाला आहे, या सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण आमचे मित्र सुभाष महाराज तरणे यांच्या मार्गदर्शनाने आणि जवळजवळ गेल्या 4 वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं, आणि यंदा ही सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला आदरणीय सुभाष महाराज आणि भास्करदादांच्या संगनमतातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. सेवेचं निमित्त सगळ्यांच्या लक्षात आलेले प्रथमतः संपूर्ण माळी परिवाराचे मी मनापासून आभार मानतो की आपण सर्व मंडळींनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची काटकसर केलेली नाही, भागवा भागवी म्हणजे करायचं म्हणून नाही, तर भगवान श्रीकृष्णाच्या विषयी अंतःकरणात असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्याबद्दल भास्करदादा संपूर्ण माळी परिवाराला मनापासून धन्यवाद देतोच, आणि त्यांच्या विनंतीला मानून आपण सुद्धा सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आवडील्याबद्दल संपूर्ण श्रोते मायबापाला धन्यवाद देतो. आणि माळी परिवाराच्या निमंत्रणानं उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या संबंध आहे. उपस्थित सर्व गुणीजड गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेतरी बाबा, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी आणि आपण सर्व देवरूप शत्रुवर्ग या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेली भव्यता विठाला सेवेचं निमित्त सगळ्यांच्या लक्षात आलेले भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचा हा वर्धापन सोहळा आणि 4 वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं. आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात नाही का? आणि खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने या ठिकाणी त्यांची वास्तूही अतिशय सुंदर आहे नाही का? आणि त्या वास्तूमध्ये विराजमान भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णांच्या बद्दल सगळ्यांना कल्पना आहे. आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे तिथूनच ती परंपरा आली. पांडुरंग परमात्मा आहे, श्रीकृष्णाचेच अवतार, त्याच्यामध्ये काही भेद.
कृष्ण शब्दामध्ये अर्थच असा आहे, कृकर्षती म्हणजे आकर्षण, मनाचं आकर्षण हे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे. आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचं ते कार्य, आपण सगळी मंडळी त्याची साक्षीदार आहात. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्या सगळ्यांना अवगत आहे आणि त्यांचं जे चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा 8व्या क्रमांकाचा आहे. देवकीच्या पोटी सुद्धा क्रमांक 8वाच, आणि कार्य केलं ते सुद्धा 8च स्वरूपामध्ये, कार्य 8 स्वरूपामध्ये. तुम्ही पहा त्या चरित्राचं वर्णनामध्ये असा उल्लेख केलेला आहे. बाळकृष्ण झोपेत फरक आहे, बिछाण्यात फरक आहे. झोपेत काय फरक, बिछाण्यात फरक. तसं पाहिलं तर झोपेमध्ये पण फरक आहे. श्रीमंत माणसाची झोप गरीब असते आणि गरीब माणसाची झोप श्रीमंत असते. अहो झोपेच्या गोळ्या झोपडपट्टीतली माणसं खातात, बरोबर, मग बंगल्यातली खातात. अहो झोपडपट्टीतल्या माणसांना माहिती नाही झोपेच्या गोळ्या काय, ते लगेच झोपून जातात. का हे मी कशा करता सांगतो, तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपलं जीवन तृप्त व्हावं याकरता विषय पदार्थ गोळा करतो, पण विषय पदार्थ गोळा केल्यानंतर जीवनाची तृप्ती होत नाही, उलट भोगाची वासना काय होते, अधिक बळावतात. कारण तुम्ही आम्ही सगळी संसारी माणसं आहोत आणि संसाराच्या क्षेत्रामध्ये माणसाच्या जीवनाची कधी तृप्ती होत नाही. अहो या संसाराला फळच नाही, फुलही नाही. ज्ञानोबराय सांगतात, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पण सुद्धा रोखीचे आहे. मी तुम्हाला एक विचारतो, तुम्हाला राख माहित आहे का? राख आता माहिती आहे का विचारलं घ्या असाला, पण आपण सगळी खेळाची मंडळी सगळ्यांना माहिती आहे राख नाही. आता मला सांगा, राख किती वेळ फुंकर मारली म्हणजे पेट घेईल? राख किती वेळ फुंकर मारली म्हणजे पेट घेईल? साधारण 1-1.5 तास घेईल पेट? नाही. किती जरी वेळ फुंकर मारली तरी सुद्धा राख फुंकून दिवा लागू शकत नाही. माऊली सांगतात, हे असो जीविता कैची ग्राही गिजेल पंड सुद्धा काही राखुंडी फुंकुता दिपू लागला. म्हणजे राख फुंकून जसं दिवा लागू शकत नाही, तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये संसारिक क्षेत्रामध्ये आपल्या जीवनाची कधी तृप्ती होऊ शकत नाही. हे तुकोबारायांनी जाणलं आणि भक्ती प्रेमाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि त्यामुळे जीवन चिंता रहित निश्चिंत अवस्थेला जाऊन पोहोचलं. ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सापडला हाती, 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 सापडला
सापडला हाती. आता तुकोबाराय म्हणतात सापडला हाती, पण कोण सापडला याचा उल्लेख नाही. पण तरी सुद्धा तरी झाली हे निश्चित या उत्तरार्धावरून जाणून घ्यायचं की देव सापडला. आता प्रश्न हा निर्माण होतो, देव सापडतो का? कारण मोठमोठ्यांच्या ध्यानाला न आकलन होणार तो भगवान. पण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात आमच्या हातात सापडला. आता देव सापडतो, पण त्याकरता गवळण व्हावं लागतं, त्याकरता सुरदास व्हावं लागतं. नाहीतर पहा, त्याचे गवळणी कडी हे घेतली, गवळणी त्याला कडेवर घेऊन जातात, त्यांच्या हातात येतो. पण त्याचं कारण अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव प्रेम असेल तर भगवान आकळला जातो. म्हणून तर पहा, परमार्थिक क्षेत्रामध्ये एखाद्या वेळेस अधिकार नाही मिळवता आला तरी चालेल, पण भगवंताचं शुद्ध प्रेम जर असेल तर त्याच्याने भगवान आकळला जातो. म्हणून तर पहा, ज्ञानाने ब्रह्मज्ञानाने जीव मुक्त होतो, पण प्रेमाने भक्ती प्रेमाने मुक्त परमात्मा बद्ध होतो की नाही? त्याकरता अंतःकरणामध्ये तसा भाव असला पाहिजे. तुकोबारायांनी भक्ती प्रेमाच्या माध्यमातून त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली. नाही तर सुरदासाने सुद्धा हातामध्ये धरलं होतं देवाला, धरलं होतं. सांगू का? सांगतो, जरा भजन करा. विठाल सापडला हाती या शब्दाकडे ज्यावेळेस बिल्व मंगळ त्यांचं नाव आणि परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने नामचिंतन करत करत जात असताना एका गावच्या विहिरीजवळ तिथून जात होते आणि काही महिला तिथे पाणी भरत होत्या. पूर्वीचा काळ नाही का, पूर्वीच्या काळी विहिरीवर असायच्या. आता सगळ्यांची व्यवस्था घरात झाली नळ. आणि एक सौंदर्य संपन्न महिला तिथे पाणी भरत होती आणि अचानक तिच्याकडे लक्ष गेलं आणि भाराव तिने बघितलं की हे ग्रस्त माझ्याकडे पाहतात, त्यांची दृष्टी काही चांगली वाटत नाही. आणि घराकडे जात असताना बिल्व मंगळ मागे मागे गेले आणि ती महिला आतमध्ये गेली, पतीला सांगितलं की एक ग्रस्त माझ्या मागे मागे आला, त्यांची दृष्टी चांगली नाही, समाचार घ्या बहुतेक. ते काठी घेऊन बाहेर आले आणि आवाज दिला, काय पाहिजे तुम्हाला आमच्या दारात? बिल्व मंगळने खाली मान घातली, म्हटलं मी इकडं आलो कसं काय? चाललो होतो परमात्मा प्राप्ती करता, पण इकडे आलो कसं काय? बरं, पायाने म्हणावं तर पाय चालले होते परमात्मा प्राप्ती करता, मग इकडे आणलो कोणी? डोळ्याने आणलं. डोळ्याने आणलं ना, मग गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्या घर मालकाने विचारलं काय पाहिजे तुम्हाला? म्हटलं काय नाही, 2 दाबण पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे असेल काय शिवाय. 2 दाबण आणून दिले, दोन्ही दाबण घेतले, डोळ्यामध्ये घालून भुबोळ बाहेर काढले. घर मालक रागाले, काय करता आमच्या दारामध्ये? काही नाही, म्हटलं गुन्हेगाराला शिक्षा. पापाची वासना लावू नको डोळा, त्या होणी आंधळा बरा देवा. पाप होण्यापेक्षा आंधळ पण आलेलं बरं. म्हणून बिल्व मंगळ तिथून निघाले परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने. नामचिंतन करत करत सतत मुखाने नामचिंतन. 1 दिवस चालत राहिले, 2 दिवस चालत राहिले, पोटात अन्नाचा कळ नाही आणि चालता चालता अरण्यातून वाट होती आणि पुढे एक मोठी दरी होती. त्या दरीच्या दिशेने चालले होते, दरीच्या दिशेने. आणि तेवढ्यात देवाला चिंता आहे, तुझी चिंता त्यासी. कारण भगवान सांगतात अनन्य चिंतयंतो माईजना पुरी उपासना तेषां नित्यभियुक्तान योगक्षेम वाहाम्यम. त्यांचा भार वाहे माता करी योगक्षेम चिंता. त्यांचा म्हणजे कोणाचा? जे अनन्य भावनेने देवावर घोंगडे, हातात काठी. आणि गेले आणि आवाज दिला, अरे पुढे दरी आहे, दरी. बिल्व मंगळ जाग्यावर थांबले. बरं, 2 दिवस झालं कोण्या माणसाचा आवाज येत नाही. सुरदासाचा हात धरला आणि हात धरल्याबरोबर आंधळ्या माणसाचं ठरलेलं आहे, त्यांनी तो हात झटकला आणि लगेच देवाचा हात धरला. त्याला माहिती आहे कधी सोडून जाईल गॅरंटी नाही. देवाचा हात धरला आणि हात असा घट्ट धरून ठेवला आणि मग देवाने सांगितलं हात सोड. म्हटलं नाही सोड. हात सोड. म्हटलं तू देव आहेस. म्हटलं हात सोड. तू देव आहेस. हात सोड. तू देव आहेस. बिल्व मंगळ हात सोडत नाही. देवाने हाताला झटका मारला. मी तिथंच होतो आणि झटका मारल्याबरोबर हात निसटला आणि मग थोडस पुढे जाऊन देव थोडस पुढे गेले आणि मग तिथे जाऊन हसायला लागले. आता देव हसायला लागले हे बरोबर आहे, झटका मारून आले, हात सोडून घेतला, देव हसत होते. पण इकडे बिल्व मंगळ पण हसायला लागला. देव विचार करतात मी हसतोय बरोबर, पण हा का हसतो?
जसं एखादा शेतकरी माणूस आपल्या खेड्यातला जर का मुंबईला गेला तर मुंबईला गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करतो, उंच उंच इमारती बघितल्या की लगेच मजले मोजायला सुरुवात करतो की नाही आपण शेतकरी माणसं. गेलो किती मजल्याची बघून आलो घरी सांगायला. तसं गेल्या गेल्या एक जण उंच इमारत बघितलं मजले मोजायला सुरुवात केली. गोष्टीत गोष्ट सांगतो बरं. आणि तिथं काही टॅक्सी ड्रायव्हर होते नाका. हा मजले मोजत असताना एक गुंड तिथं आला आणि त्याने विचारलं काय करता. काय मजले मोजतो. बरं मुंबईचा नियम माहिती आहे का तुम्हाला. म्हटलं काय नियम आहे. एक मजल्याला 1 रुपया. लाज आहे. बरं मग किती मजले मोजले. म्हटलं 10 मजले मोजले. मग काढ 10 रुपये. 10 रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले. तो गुंड शिट्टी वाजवत पुढे गेला, त्याचे 10 रुपये घेतले आणि तिथं जाऊन हसायला लागला. आता तो हसायला लागल्याबरोबर ज्याने 10 रुपये दिले ते सुभाष म्हणून तो पण हसायला लागला. आता एक टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यांनी बघितलं, म्हटलं याचे 10 रुपये त्याने नेले, तो हसतही बरोबर आहे, पण हे का हसतंय. त्यानं विचारलं का हो, तुमचे 10 रुपये त्याने नेले ते हसते ते बरोबर आहे, पण तुम्ही का हसता. जाऊ द्या म्हणतं, न सांगण्यासारखं. आपण काय नाही सांगण्यासारखं. मी त्याला फसवलं ना. फसवलं काय फसवलं. तुझे 10 रुपये त्याने दिले तू सांगतो त्याला फसवलं. म्हटलं कसं फसवलं. म्हटलं मुंबईचा नियम काय, 1 मजल्याला 1 रुपया. मी 20 मजले मोजले, 10चेच पैसे दिले. असं बिल्व मंगळ हसू लागला त्याला. आणि काय सांग की देवा, अरे एका दुबळ्याच्या हाताला झटका मारून गेला म्हणजे काय पुरुषार्थ गाजवलाय. एखादं हिंद केसरी पहलवान आणि त्यांनी जर का टीबीचं पेशंट खाली पडलं तर पहिल्या पानावर येतं का पत्रकार मंडळी, दणदणीत विजय. तसा जगाचा शक्तिशाली बाप आणि एका आंधळ्याच्या हाताला झटका मारून गेला म्हणजे काय पुरुषार्थ गाजवला. अरे देवा, हाताला झटका मारून जाशील पण हृदयातून जाऊन जा. हात छोड प्रभू जावत दुर्बल जानत मोही, अरे हृदय से भी जाएगा तो मर्द का होतोय. विठ्ठल विठ्ठल. सामान्याला जो नामचिंतन करत असेल त्याला तो परमात्मा सापडतो, नाही का. शहाणे मरती तरी नाही सापड. भगवंताचं नामचिंतन मग समजायचं तुका म्हणे सुखा पार नाही. पण त्याकरता परमेश्वराची प्राप्ती झाली की जीवन चिंता रहित होतं, निश्चिंत बसला. आता निश्चिंत रे म्हणजे या अगोदर तुकोबारांना निश्चिंतता नव्हती, पण आता हा वर्तमानकालीन शब्द. कधी सापडला हाती मग म्हणतात आता निश्चिंतीने, तरी झाली हे निश्चिंती, नाही का. पण 9:15 वाजले तरी एखादा म्हणत असेल की देव आम्हाला सापडला आणि आमचं जीवन चिंता रहित निश्चिंत अवस्थेला जाऊन पोहोचलं, तर त्याला विचारा तुझ्या मनाचं धावणं संपलं का, इंद्रिय संतुष्ट समाधानी झाली का. आणि जर नसतील झाली तर समजायचं तो बंडल मारतो. त्याकरता ही लक्षणं सांगितली अभंगाच्या दुसऱ्या ह्याच्यात. नाही दावा घेता
म्हणजे आम्हाला देव सापडला, आमचं जीवन चिंता रहित निश्चिंत अवस्थेला जाऊन पोहोचलं. तर त्याला विचारा तुझ्या मनाचं धावणं संपलं का? इंद्रिय संतुष्ट समाधानी झालीत का? जर नसल झाली तर समजायचं तो बंडल मारतो. त्याकरता हे दुसरं लक्षण आहे. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. नाही का? तुकोबर म्हणतात आमचं मन कुणीकडेही धाव घेत नसून इंद्रिय संतुष्ट समाधानी झालं. कारण एकदा का माणसाचं मन भगवंताच्या चरणाजवळ गेलं नाही का, तसं ते येत नाही, तर सगळीकडे फिरत सगळीकडे. पण एकदा का चरणाजवळ गेलं की मग परत माघारी येत नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया ते जीण प्राण हा फुलागी माय. घेतो मला माहिती 9 वाजले पण आज 9:30 पर्यंत नाही सोडायचं. चांगली बसलेले कोणी उठत नाही. जेवण जरी चालू असलं तिकडं नाही तरी कोणाचं लक्ष तिकडं जात नाही. नाही धावा घेत मन इकडं सगळ्याचं लक्ष नाही.
अवघ्या कामवासनेचा त्याग करा. कारण परमात्म्याचं नामचिंतन जर करायचं असेल तर अंतःकरण पवित्र असावं लागतं, निर्मळ. येऊनी गोपा अहो तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, पण त्याकरता काम क्रोध केले. अंतःकरणामध्ये जर वासना असेल तर परमात्मा तिथे टिकून राहत नाही. आता मी आपण सुरुवातीला उल्लेख केला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान आहे. पण तुम्ही आम्ही नामचिंतन करतो, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा या संतांनी आपलं काम निर्सोनिया घेतो नाम नाही धाव घेत मान इंद्रियाचे समाधान कीर्तन या ठिकाणी संपुष्ट झालेले. आज या ठिकाणी भगवान उभयतांच्या नंतर नियोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सहकार्य करण्याकरता त्यांची असणारी सगळी बंधू असतील, त्यांची मुलं असतील आणि संपूर्ण माळी परिवार या सगळ्यांच्या सहकार्यातून संपूर्ण स्थापित आहे. गुरुवर्य रामदास बाबांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय श्री भक्तिपरायण सुभाष महाराज नाही का यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून संपन्न होणारा हा चतुर्थ वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने ही सेवा भास्कर दादांनी आमच्या सुभाष महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द केली. नाही आता वास्तविक त्यांची जर परिस्थिती आपण बघितली तर प्रापंचिकदृष्ट्या अनुकूल आहे. नाही त्यांनी जर विचार केला असता तर महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार ते आणू शकले असते, पण त्यांनी ठरवलं की आपल्या जवळच्यालाच आपण हा मोठेपणा दिला पाहिजे. नाही नाहीतर मग नुसतं युट्यूबवर बघायचं, 15-20 हजार घालवायचे, तसं नको. नाही कीर्तनाची लेवल बिघडत चालली. पण या ठिकाणी भास्कर दादांनी हा एक विचार केला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. वास्तविक माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, पण सेवकही सांगितलेले करावे ते काम याने नाही का. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पाय, मी तुमच्या पायातली वाहन आहे. आणि या ठिकाणी मी हा जो काही बोलण्याचा यत्न केला माझं काय नाही, ही सगळी सावळाराम बाबांची कृपा आहे बरं का, रामदास बाबांची कृपा आहे आणि त्यांच्यामुळे कृपया केली संत जली माझी अलंकारेली पण. आणि त्या भगवान श्रीकृष्णाची पांडुरंगाची कृपा आपली बळी नाही मी बोलत सखा कृपावंत वजा त्याची नाही का. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची कृपा या संपूर्ण माळी परिवारावर आहेच नाही का. आणि ते अशा पद्धतीने टिकून राहो संपूर्ण घरामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची सेवा घडत राहो, त्यांचं नामचिंतन घडत राहो नाही का. कारण प्रपंचातलं तर परमेश्वर आणि प्रारब्धाच्या अशा त्यांना ते सगळं प्राप्त करून देते, काही मागायची काही गरज नाही का. पण अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहो. आणि मला कल्पना आहे की गावातल्या नामसप्ताहामध्ये सुद्धा
फार मोठं त्यांचं योगदान असतं. त्याही ठिकाणी उपस्थित असतात. जी सेवा येईल आपल्या वाट्याला ती करत असतात. आणि त्यांनी हे मला निमंत्रण दिलं त्याबद्दल पुनश्च त्यांचे मनापासून आभार मानतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पत्रकार मंडळी बरं का, तुम्हाला दोघांना धन्यवाद देतो. आमचे वांद्र्याचे सुरेश महाराज, आमचे नारायण महाराज, नाही का, या बाजूला असणारे आमचे सापेगावचे रमेश महाराज असतील आणि ज्यांच्यामुळे मी उभा आहे ते माझे वडील असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. सुभाष महाराजांचे बंधू असतील, त्यांनाही धन्यवाद. म्हणजे आदित्य तरणे आणि मृदुंग वादक नाही का, परिचयाचेच असल्यामुळे नेहमीचेच नाही का, आमच्या आदरणीय जगदीश महाराज असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. बरं, मारुती बाबा, श्रवण बाबा, तुम्हालाही धन्यवाद. नाही आता स्टेजवरचं कोणी राहिलं नाही, आता सगळ्यांची इथून घेतो म्हणजे 10 वाजतील. संपूर्ण महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील, सगळेच आता या ठिकाणी सगळ्यांच्याच दृष्टीने माझ्या अंतःकरणामध्ये माऊलीसारखा, पांडुरंगासारखा आदर आहे. कारण एका म्हणता भले बाकी सहजाची निंदे नाही का. तिकडे मागे बसलेले आमचे कक्षाचे माजी सभापती एकनाथ दादा असतील, त्यांनाही धन्यवाद. या बाजूला पुरुष मंडळीमध्ये आमचे सांगेगावचे आदरणीय दशरथ महाराजांचे सुपुत्र सरपंच नाही का, गावचा एक प्रतिनिधी असलं म्हणजे सांगेकरांचं सगळ्यांचं नाव रुपेशजी मोगरे या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही धन्यवाद. नाही का, वेळात वेळ काढून जवळजवळ 1-1.5 तास झाले, सरपंच कुठं थांबत नाही पण ते या ठिकाणी थांबले, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळेच आमचे खाली बसले बरं का, गुरुनाथ बाबांपासून किरवलीच्या आमच्या संगीताताई असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणात समर्पित करण्यासाठी बोलण्याच्या ओघात जर का काही चुका झाल्या असतील उदाहरण करण्याची क्षमा करा. बालक बोबडापली का वाकोडावी चुका पावली ते चोच कोणी मावली रिजेजी म्हणून माझं लेकर वाचिने बोलले तुमचे कृपाळू पंडित रे ते चैले असं जवळ आलं की बोललं. हे प्रेमाचं बोलणं आहे, अधिकाराचं काय बोलणं नाही. तुम्हाला उपदेश वगैरे काही नाही. पायाच्या प्रसादी काही बोलिले विनोदे माझं क्षमा करणे संती लोही अंगबोध. आणि स्पीकरवाले तुम्हालाही धन्यवाद. बरं, त्यांना काही सांगावं लागत नाही स्पीकरवाला की हे देन ते दे, बरोबर त्यांना त्या गोष्टीची जाण असल्यामुळे अतिशय सुंदर संस्कृती दिली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. काळ्या बदनाच्यात पाहिजे त्यांना आपल्याला नाही किंवा पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो. ईश्वराकडे प्रार्थना करतो 4 वर्षापासून चालू असलेला हा वर्धापन दिन अशाच पद्धतीने पुढेही चालू राहो ईश्वरसाठी प्रार्थना करतो. आणि माझ्या वडील ग्राम देतो तुका म्हणे जपा मंत्र अक्षरी सोपा विठाल जय जय चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि गुरुवर्य रामदास बाबांच्या आशीर्वादाने आणि संकल्पना आमच्या भास्कर दलांची राधिका भास्कर माली आणि तसंच त्यांचा परिवार या सर्वांनी आणि खूप सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आज झालेले कार्यक्रम श्रींचा अभिषेक झाला, त्याच्यानंतर श्रीकृष्ण गीता भजन मंडळ मीनाताई सुतार यांनी भजन केलं, त्याच्यानंतर वडवली माऊली हरिपाठ मंडळ वडवली त्यांचा हरिपाठ झाला, त्याच्यानंतर आज जे कीर्तनाचं श्रवण आपल्याला मिळालं आदरणीय आपल्या परिसरातील आपल्या जवळचे आपले जनार्दन बाबा यांचे सुपुत्र वासुदेव महाराज पाटील आणि अभंगाच्या बाजूला न बोलणारे ह्याला कीर्तन म्हणतात. हसवण्याकरिता कीर्तन नसतो, कीर्तनाच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन उद्यम रंगावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवासन्निध सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरित गोष्टी इतर न कराव्या प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विराव्या जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची अद्वे भजने अखंड स्मरणे वाजवी करटाली एका जनार्दनी मुक्त होय तात्काली. ह्या मर्यादा महाराजांनी अभंगावर बोलण्याचा खूप मोठा आणि कार्य करून आपल्याला इथे दाखवलेलं आहे. खूप सुंदर चिंतन आम्हाला श्रवण करायला मिळालं. अशीच त्यांची कीर्तनाची सेवा आणि आम्हाला श्रवण करायला मिळावी आणि असाच त्यांचा ज्ञान अजून वाढत जावं ही भगवान श्रीकृष्णाची चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी
त्यांना घर मालकाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी त्यांचे वडील जनार्दनजी महाराज येताडे तेही उपस्थित राहिले, त्यांचे देखील आभार। मृदुंगाचार्य जगदीश महाराज पाटील पिसे त्यांचे देखील आभार। विण्याची साथ देणार चंद्रदादा जोशी आमणे त्यांचे देखील आभार। गायनाचार्य म्हणून सत्यविजय महाराज गिरवली त्यांचे आभार। गणेश महाराज भोईर शिरेकर पाडा त्यांचे देखील आभार। राजेंद्र महाराज वेलेकर येताडे त्यांचे देखील आभार। गोरखनाथ महाराज बजागी गिरवली त्यांचे देखील आभार। होता परस्परे पडो मैत्र जीवाचे विश्वास धर्म सूर्य पाव जो देवांची तो दिला हो प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर शांती मांडिया भूमंडळी भेटा